नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज लय दिवसातनं ब्लॉग, लय दिवसातनं म्हणलं तर 1-4-5 दिवस झाला आज काय व्हिडिओ नाही. कारण तुमचं दाजी काय घरी नसते. तर आज आहे तर घरी जायचं बरं का त्यांना, पण म्हणलं वाफा करून द्या. लसूण तर लावते तर इथं इथपर्यंत असा वाफा केलाय. आणि हवा ही देशी लसूण कसा आहे तुम्हाला माहीत आहे. मी आणला होता आईकडनं, तीच लसूण आहे बरं का. अजून आहे असं वर वर बांधून ठेवलं ना काय होत नाही, म्हणून ते चांगला राहिला होता. पाकळ्या मी केले ते. आणि हवा मी पण केलता बरं का वापर, पण ह्यांना काय म्हणजे काय म्हणते ती त्याला विश्वास नसल्यानेच करते. आता काही भुसभुशीत रान नाही, उगाच मारायचं आलाय ती टिकावानं. भुसभुशीत असेल तेवढा लसणाचा काटा मोठा असं आहे काय, रान भुसभुशीत लागतंय काय. मग काय लावायचं नुसतं टोचायचं आणि ती काटा कसा मोठा व्हायचा. बर, लसूण मोठा होण्यासाठी त्यांनी चालू आहे त्यांचं. ती मला म्हणलं तू केलंय म्हणलं, मला काही विश्वास नाही. चल म्हणलं माझी मी तुला करून देतो. आणि मी काय केलं माहिती आहे का, प्लेन असं वाफा केलता. आणि ती खाली ती पाणी अडून राहण्यासाठी ती करावं लागतं या, ती मला काय माहीत नव्हतं. तर ह्यांचं चालू आहे बघा. तर असू द्या काहीतरी करून देते तर म्हणल्यावर. तर आजचा ब्लॉग बघा बरं का, नक्की छान वाटतंय. कारण सकाळ सकाळचं वातावरण आहे मस्त बरं का. आणि कसं आहे बघा, आपली मका पण चांगली बसली आहे. कुठं आता हिकडच्या साईडचं म्हणलं तर तुम्हाला मी सांगितलं हे खडकावचं रान असल्यामुळं तसं झालं या. तर आज हाय लाईट पण हाय व, तर घ्या एवढं भिजवून पण घ्यावं लागणार आहे. काय बोलता का नाही दंबलू इथं टिकावं करायचं. दमलं ह्यानी, कारण काल मी केलं तर मी त्यावेळेस दमली नव्हती, पण आज जरा लयच भारी चालू आहे. होय वा, ती सरी तशी ठेवायची त्यालाच टोचायचं हिखंड तिखंड वरनं खालनं, परत पाणी गेलं हां कसं पै होतं इथे. होतंय काय. अं, सगळं माहीत आहे, सगळं माहीत आहे. मला एवढं माहीत नाही, एवढं ह्यांना माहीत आहे. कसं चालू आहे बघितलं का त्यांचं. होय वा, ह्याच्या आधी काय त्यानं लावलं होतं काय लसूण लयदा, त्यानेच माहीत आहे तुम्हाला. तुम्ही काय मदत करू लागली होती का त्याला. वाफ करून मीच देत होतो. अगं बया, तर कसं आहे माहीत आहे का, ह्यानी किती दिलं काय मी बघायला नव्हते. ज्यावेळेस म्हणजे आत्याचं पावलं ध्यान व्हायला लागलं बरं का. खरं घरचं बरं का, ते सांगायच्या घरचंच काय असेल ते लसूण म्हणा, भुईमुगाच्या शेंगा. ह्या रानाने तर भुईमुगाच्या शेंगा एवढ्या भारी येते त्या, कारण रानच अशी यायची ती खडकाळ रानं, म्हणजे असं शेंगा तर एवढ्या भारी लागायच्या ना. आणि उपसताना ती किंवा ती शेंगा एवढ्या भारी दिसायच्या. हो, आज काय नाश्त्यासाठी बांधला नाही काय नाही, डायरेक्ट जेवण केलं बरं का. आणि ती काय मी सकाळ एवढ्या लवकर काय स्वयंपाक केला नव्हता, जी काय असेल ती त्याच्यावर आज ॲडजस्ट केलं. तर मस्तपैकी असं करून द्यायला लागले. होय व, की आता न भिजवता मला टोचावं लागेल काय, मला एवढं माहीत नाही त्यातलं. हां ना भिजवतं टोचायचं, परत तुम्ही पाणी दिल्यावर मग ते व्यवस्थित होतंय काय सपय होत. बघा. नाही तर जायचं ते संग लसूण वाहून. तर कशा मस्त सऱ्या केली त्या वेळेला, सऱ्याच म्हणते ती. तर आमच्या इकडं तर बरं का असं साऱ्यानं पाणी कधीच नाही ती सोडत, अशा सऱ्याच असते त्या. मग कशाला पण असू द्या. अण्णा पण म्हणत होतं तिथं पण आईनं म्हणजे लसूण लावलाय बरं का. मला म्हणत होती हिथनं लसूण घेऊन गेली या आणि अजून लसूण लावती या. मी लावून खरं सांगते बरं का, तुम्हाला सांगते थांबा केवढा आलाय. तरी एवढा आलाय बघा. तर असा लसूण आलाय उगवून. तर मला म्हणत होत्या, मला तर म्हणली की गेल्या लावती किंवा लक्ष्मीचं दोरं घेतल्यावरच लसूण ही लावावं लागतं बरं का. पण मला भरपूर असं टायमिंग झालं या, आज लाव उद्या लाव म्हणत बरंचसं टायमिंग निघून गेलं. आणि ज्यांनी कुणी केला आहे ते आता आमच्या एवढ्या एरियात ज्यांनी लसूण केला आहे ना, त्यांचा अक्षरशः उगवून येऊन त्यांची खुरपानं झाली ती सांगत होती की आता लसूण लावल्यावर यायचा नाही. पण ह्यांनी काय म्हणलं, लाव. हो लाव म्हणला ना तुम्ही, किती येईल तेवढा येईल, नाही तर राहील तेवढा राहील म्हणलं. करून तर घे बघू, आला नाही. पण तसं काय नाही बरं का, खत ती चांगलं टाकलंय त्यामुळं येईल वाटतं या. तर कसं सोजवळ रान करायचं चालू आहे बरं का. तर थांबा तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्याने दाजीच काय चालू आहे. पुरकणा म्हणून दाजीच लागली होते बघा टोचायला. हे बाबा कसं पटा. हो हां, अशी कामं केल्यावर कधी व्हायची काम. तुमची पहिल्यापासूनच बोंब आहे. मला कसं करते तर माहिती आहे का, स्वतः फास्ट काम असतं त्यांचं. हो हां, तर कसं म्हणतात ती सरे केल्यामुळं हिकडची साईड आणि हिकडची पलीकडची आणि अलीकडची साईड बघून ती टोचते येतं या.
आवा सरील तर टोचा घे का तसं. काय गरज पडत नाही बघू लसूण ते हं. सरी ठेवायची नाही, ही पोकळ जागा केलाय. केलाय काय. परत ही पाणी लावलं का आपोआप माती खाली ढसळत जाते अशी. लय माहित आहे बाबा ह्यांना. आणि मलाच म्हणत होतं जिकडं त्याने जाते तर बॉक्स पॅकिंगला जिकडं तिकडं बागत नाही तिकडं बघल तिकडं त्यांना ती लसूण दिसते आता म्हणून माझ्या येऊन घरी मला म्हणत होतं की कधी लावते तर आज खरंच बरं का वेळ आल्याशिवाय पण होत नाही. आज आली काय वेळ. तुम्ही वेळ आणताय ना काम करणारे बाया काय म्हणायचं तसलं काम आहे. लावा बोलण्यातच पास आहे तुम्ही. होय होय हे असं लावायचं असतो. कसं आहे कुठं खरंच लागली बरं सरी? का म्हणते ती की हाऊस पूर्ण कराय नवरा लागतो पण हे काय नाही सगळी माया आहे हो. एक नंबर आहे तर आज भारी वाटलं नाही का व मी एवढी भारी तू ही करते म्हणल्या. काय करते आणि काय काम करायला सोडलं आणि तिसरंच काय. नाही तिचं धंदा. बरं असू द्या उरका तुम्हाला जायचं आहे अजून मोटर चालू करायची आहे. आणि मग जायचं आहे हो तुम्हाला सुट्टी नाही. म्हणून तर दाखवायला लागलो कसा लावते तिथे. खरंच बरं का मस्तपैकी असा लावलाय बरं का. आता दिसायच नाही उगवून आल्यावर दाखवते कसा येते कसा नाही. तर कसल्या भारी कुडे येते व. आणि आपल्याला लागते की व घरगुती आपला लसूण सांडगं म्हणा काय पण लागते करायला. सांडगं करायचं येते घेऊन आल्यात आपल्याला खायला करायचं येते. खायला पण आणि विकायला पण करायचं. तर झालं बघा लसूण लावून ह्या गाई असं वाप्यावर थोडं पाणी सोडले बरं का इकडून ह्या गाई असं डुंबा करून त्याच्यातून थोडं पाणी. कारण लगी तर केले ना आपण ही वाहून जाईल त्यामुळं थोडं पाणी. कारण वाळलं राहणार बरं का इकडं ह्या गाई असं वाळलं मातीचं राहणार. थोडं ओलं केलं म्हणजे लवकर उगवून येईल. आधीच ओलवून घेतलं नाही आपण डायरेक्ट खत ते टाकले बरं का तुम्हाला ती शेळ्याचं ती खत ती दिसतो या. झाला एकदाचा लसूण टुचून लावायचा आईला पण सांगावं लागतंय फोन करून. नाहीतर व्हिडिओ बघितल्यावर म्हणालच येईल तिचा स्वतःचाच फोन म्हणाल लावला म्हणत होती मला. मी तुला असं नाही बघू शकली तर मी व्हिडिओमध्ये तुला बघणार आहे की तू लसूण लावला की नाही. तर आता लावलाय म्हणल्यावर फोन येतोयच बघा संध्याकाळी मला म्हणतीच. मग नाहीतर बघितल्या व्हिडिओ म्हणाल की लावला तो लसूण. तिला पण भारी वाटतं. ती पण काय म्हणत होती मस्त ग मी आहे तुला देईन. अजून तिने लावलाय पण तू अंगमती कधी शिकायची तुला कधी यायचं. मग तू लाव म्हणत होती. मग लावलाय स्वतःचं राहणार म्हणल्यावर थोडंफार काय तर आपण पण करावं. तर हे बघा अशी मका मस्तपैकी आली हिरवीगार. जिथं झाड आहे तिथं आली नाही एवढं टेन्शन आहे बघा. कसं असतंय तेवढं राहतं या. झाडं तर काढायची जायची उन्हाळ्यात आपल्याला पण आता काढून पण जमत नाही चालू पिकामधनं. तर ती झाडं पण बारकी नाही ती ही अशी मोठी झाडं आहे ती बघा. आणि मोटर चालू केली विहिरीची. तर बघा इकडं चालू आहे खेळायचं लेकरांचं. ताईच्या मैत्रिणी येते ती 2 खेळते ते बघितलं कसं. मैत्रिणी म्हणल्या तरी आमच्या चुलत दिराच्या नाती येत्या बरं का. आम्ही सगळ्या शेवट आहे त्यामुळं नाती भरपूर मोठी येते ना आम्ही लहान झालो. ताई त्या पुरींच्या आत्या लागती या वाटतंय का सांगा बरं. आत्या लागती या म्हणजे ताई एवढी छोटी असून त्यांच्याबरोबरची आहे. तर असतंय काहीतरी म्हणजे त्यांची जरा मोठी येते त्यातनं आम्ही लहान असतंय नाती म्हणले तेवढं फार राहतं या. तर हे बघा असं मस्तपैकी आता मला धरायची आहे ती ह्यानी मोटर चालू करून दिली आहे बरं का. नुसतं देऊन गेले तर या बाकीचं मलाच बघायचं आहे. पहिलं आपण घेतलं ही भिजवून अलीकडचं पलीकडचं राहिलं होतं 1-2 सारं ती घ्यायचं इथं भिजवून. तर लेकरांचं कसं बालपण वेगळंच खेळायचं त्यांचं कसं चालू बघितलं का. भांडी कुंडी कुठं काय ती ताईचं त्यांचं ते लय जमतं. ती खेळते ती अजून भरपूर कामं पडली ती घरची पण कामं म्हणलं तर आता बायकासनी माहीतच असते घरी काय काम असते ती काय नाही. बाकीचं स्वयंपाक